बातमीत सत्यता हीच आमची ओळख. जिल्हा भूमी अभिलेख विरोधात मनसे आक्रमक. धुळे जिल्हा भूमी अभिलेख यांच्या विरोधात मनसेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी यांच्याकडे तक्रारदार श्रीमती स्वाती लोंढे यांनी 1 वर्षापूर्वी सिटी सर्वे नंबर 3555 संदर्भात तक्रार दाखल केली होती. मात्र वर्ष उलटला तरी देखील तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यानं त्यांच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. लवकरात लवकर तक्रारीवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे जनहित विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बैसाणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी जिल्हा भूमी अभिलेख प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. संपादक भूषण पवार. बैसाणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष जनहित कक्ष. आज आमच्या पक्षामार्फत नगर भूमापन अधिकारी श्रीमती स्वाती लोंढे, जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख यांच्या विरोधात व त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कारवाई विरोधात व जे त्यांचे सहकारी आहेत गाडगे यांच्या विरोधात आज आम्ही धरणे आंदोलन करण्यात येत आहे. तरी कृपया ही आपण जास्तीत जास्त बातमी प्रसारित करावी. मूळ कारण असे की माननीय श्रीमती स्वाती लोंढे या कुठल्याही कर्मचाऱ्यावर जे बेकायदेशीर काम करतात त्यांच्यावर कुठल्याच प्रकारे कारवाई करत नाही. मी दिनांक 3555 हा जो भूखंड आहे त्याच्या संदर्भात 25/10/2024 रोजीपासून तक्रारी अर्ज करतोय व त्या तक्रारीची ते दखल घेत नाही. त्यांना सर्व पुरावे सुद्धा दिलेले आहेत तरीसुद्धा ते स्वाती लोंढे त्याच्यावर काहीच कारवाई करीत नाही. त्याच्याच अनुषंगाने एकच नोंद एका कारणावर 2दा घेण्यात आली आहे. त्या नोंदीमध्ये श्रीमती आमदार मंजुळाताई गावित, त्याच्यानंतर कपिल संतोष रेलन यांची जी नोंद आहे 7703 या एकाच कारणावर 2 वेळेस घेण्यात आलेली आहे. हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिलेला आहे, पण त्यांच्यावर कुठल्या तरी प्रशासनाचा किंवा आमदार मॅडमांचा दबाव येत असेल त्याच्यामुळे ते कारवाई करत धजत नाही आहे. फक्त जेवढी उत्तरं देत आहेत. तरी कृपया प्रशासनाने माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्यावर कमिटी बसवावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे ही नम्र विनंती. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.